हे इन्स्टंट रव्याचे उत्तप्पे एकदा नक्की ट्राय करा. चवीला मस्त सॉफ्ट असे तयार होतात. सुरुवातीला 2 वाटी बारीक रव्यामध्ये 1 वाटी दही घालायचं. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. आता सुरुवातीला मी अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे. जर अजून पाणी लागलं तर नंतर घालू शकता. आता यावरती झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं रवा भिजायला ठेवायचा. आता भाज्यांमध्ये मी एकदम बारीक चिरून शिमला मिरची, किसलेलं गाजर, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून यावरती चिमूट ते 2 चिमूट मीठ घातलं आणि अगदी हलक्या हाताने सगळं मिक्स करून घेतलं. इथं रवासुद्धा व्यवस्थित भिजलाय. आता यामध्ये अजून थोडं पाणी लागेल असं वाटते मला. थोडंसं घट्ट झालंय. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि थोडा पाव चमचा खायचा सोडा घातला. यावरती पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित सगळं फेटून घेतल्यानंतर कन्सिस्टन्सी बघा, अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. जास्तही घट्ट नको आहे किंवा जास्तही पातळ नको आहे, अगदी अशीच पाहिजे. लगेचच गरम तव्यावरती बॅटर अशा प्रकारे जाडसर पसरवून घ्या. थोडासा उत्तप्पा भाजत आला की यावरती चिरून ठेवलेल्या भाज्या घातल्या. हाताने भाज्या थोड्याशा दाबून घेतल्यानंतर यावरती तेल सोडायचं आणि उलटण्याने प्रेस करून याही साईडनं उत्तप्पा चांगला भाजून घ्यायचा. अगदी पटकन मस्त जाळीदार असे उत्तप्पे तयार होतात. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. घरातले सगळे परत परत बनवायला लावतील इतके हे चवीला मस्त होतात. सेम पद्धतीने मी सगळे उत्तप्पे बनवून घेणार आहे, पण अजून एक तुमच्यासाठी मी दाखवणार आहे. थोडासा हा मी पातळ पसरवला होता, असा सुद्धा तुम्ही करू शकता. वरून बारीक चिरलेल्या भाज्या टाकायच्या, थोडंसं तेल टाकायचं आणि पलटी करून याही साईडनं उत्तप्पा भाजून घ्यायचा. अगदी पटकन जाळीदार सॉफ्ट असे उत्तप्पे तयार होतात. तुम्हाला हा जर इन्स्टंट रव्याचा उत्तप्पा आवडला असेल तर लाईक करा आणि अजून रेसिपीज बघायच्या असतील तर फॉलो करायला तेवढं विसरू नका.